बातमीपत्राच्या सुरुवातीला पुण्यातून एक मोठी बातमी। विद्यापीठात मुख्य इमारतीमध्ये अभाविपकडून जोरदार आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। पदवीग्रहण सोहळा न घेण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण पाहतोय। विद्यापीठात मुख्य इमारतीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जोरदार आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। पदवीग्रहण सोहळा न घेण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला विरोध करण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर हे आंदोलन विद्यार्थ्यांकडून सुरू करण्यात आलेले आहे। पुण्यामध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे। पदवीग्रहण सोहळा न घेण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला विरोध करण्यात येतोय आणि हा विरोध करण्यासाठी आंदोलन पुण्यामध्ये सुरू करण्यात आलेला आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। वैभव, पुण्याच्या विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये मॅनेजमेंट काउन्सिलची बैठक सुरू असताना एबीव्हीपी कडून जोरदार आंदोलन करण्यात आलंय। आतमध्ये कागद जी आहेत ती प्रभारी कुलगुरू आणि इतर जे सदस्य बसलेले होते मॅनेजमेंट काउन्सिलचे त्यांच्यावरती भिरकावण्यात आले। मागण्या ज्या आहेत त्या विद्यार्थ्यांच्या वेगळ्या वेगळ्या आहेत। एक तर पदवीग्रहण सोहळा न घेणं, त्यासोबतच विद्यापीठामध्ये जे रॅप सॉन्ग चित्रित करण्यात आलेलं होतं त्या संदर्भामध्ये कारवाई काय करण्यात आलेली आहे। प्रफुल्ल पवार ज्यांनी तोंडी परवानगी देण्यात दिलेली होती, असं रजिस्ट्रार असलेल्या प्रफुल्ल पवार यांनी तोंडी परवानगी दिली असं सांगण्यात आलेलं होतं। त्या पार्श्वभूमीवरती त्यांच्यावर काय कारवाई केली आहे यासह हॉस्टेलचे विद्यार्थ्यांचे वसतिगृहाचे प्रश्न असतील या सगळ्या प्रश्नांवर तातडीने निर्णय जे आहेत ते मॅनेजमेंट काउन्सिलने घ्यावेत अशी मागणी करत हे आंदोलन जे आहे ते एबीव्हीपीनं केलंय। आतमध्ये मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठकीमध्ये आक्रमक आंदोलन त्यांनी केलं, कागद फेकली। त्यानंतर पोलिसांना पाचारण करण्यात आलेलं आहे आणि पोलिसांनी या विद्यार्थ्यांना मॅनेजमेंट काउन्सिलच्या बैठकीतून बाहेर काढले। तिथून बाहेर काढल्यानंतर यावर निर्णय होईल असं या विद्यार्थ्यांना सांगण्यात आल्यामुळं हे सगळे एबीव्हीपीचे विद्यार्थी जे आहेत, कार्यकर्ते जे आहेत ते विद्यापीठ बिल्डिंग मुख्य इमारत जी आहे विद्यापीठाची त्याच्या आवारामध्ये ठाण मांडून बसलेले आहेत। बरं वैभव, अपडेट घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर पदवीग्रहण सोहळ्याला अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून विरोध करण्यात येतोय आणि त्यासाठीच पुण्यामध्ये अभाविपनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे। पुढची बातमी पाहूयात। सकाळी पत्रकार परिषद झाल्यानंतर खासदार संजय राऊत यांनी ट्विट केले, महाराष्ट्राचं सध्याचं राजकारण म्हणजे खेचाखेची, फोडाफोडी आणि शेवटी शरणागती। जय महाराष्ट्र असं ट्विट संजय राऊत यांनी केलं। दरम्यान राऊतांच्या ट्विटरवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय। राजकारणात पण कुस्ती असं म्हणत फडणवीसांनी एक व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे। राजकारणातही काही कुस्त्या चाललेल्या आहेत, पण आपल्याला माहिती आहे जसं कुस्तीमध्ये डोपिंग आलं, काही लोक नशा करून कुस्ती खेळायला लागले म्हणून त्यांना बाद केलं। आमच्या राजकारणातही अलीकडच्या काळामध्ये सकाळी 9 वाजता काही लोक नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात, पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतनं बादच व्हावं लागतं। जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात। तुमच्या आशीर्वादानं आम्ही शिंदे साहेबांच्या नेतृत्वात कुस्ती जिंकली आहे। 2024 ला पुन्हा जिंकू। तुमचा राजकारणातही काही कुस्त्या चाललेल्या आहेत, पण आपल्याला माहिती आहे जसं कुस्तीमध्ये डोपिंग आलं, काही लोक नशा करून कुस्ती खेळायला लागले म्हणून त्यांना बाद केलं। आमच्या राजकारणातही अलीकडच्या काळामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी संजय राऊतांना टोला लगावलेला आहे। काही लोक सकाळी 9 वाजता नशा करून कुस्ती खेळतात असं म्हणत देवेंद्र फडणवीसांनी राऊतांवर नाव न घेता निशाणा साधला। पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीच्या बाहेरच राहावं लागतं। जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात असंही फडणवीस म्हटलंय। तर फडणवीसांना संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिलंय, आम्हाला तुम्हाला पराभूत करण्याची नशा आहे तर तुमच्याकडे द्वेषाची नशा आहे असं राऊतांनी म्हटलंय। अलीकडच्या काळामध्ये राजकारणातही काही कुस्त्या चाललेल्या आहेत, पण आपल्याला माहिती आहे जसं कुस्तीमध्ये डोपिंग आलं, काही लोक नशा करून कुस्ती खेळायला लागले म्हणून त्यांना बाद केलं। आमच्या राजकारणातही अलीकडच्या काळामध्ये सकाळी 9 वाजता काही लोक नशा करून कुस्ती खेळायचा प्रयत्न करतात, पण नशा केलेल्या पैलवानांना कुस्तीतनं बादच व्हावं लागतं। जे असली मातीचे पैलवान असतात तेच कुस्त्या जिंकतात। आहे ना, नशा आहे ना तुम्हाला पराभूत करण्याची। तुम्ही नशा करा, आम्ही नशा करतो ते शुद्ध नशा आहे। तुम्ही द्वेषाची भांग पिऊन बोलताय। तुमचं राजकारण जे आहे द्वेषाचं, सुडाचं राजकारण आहे, ती भांग अत्यंत वाईट।
बरं का. आणि आता मला त्याच्यावरती जास्त बोलायला लावू नका. तुमच्या आसपास नशेबाज कोण लोक आहेत ते मला बोलावं लागेल. तुम्हाला आमची भीती वाटते एवढं तुम्ही स्पष्ट सांगा. तुम्हाला महाविकास आघाडीची, उद्धव ठाकरे यांच्या सभांची, संजय राऊत जे बोलतात त्याची जी भीती वाटते आहे, त्या भीतीतून तुम्ही अशा प्रकारची वक्तव्य करता. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आता एक सूचक विधान केलंय आणि महाविकास आघाडीबाबत त्यांनी हे सूचक वक्तव्य केलंय. राज्यात अस्तित्वात असलेल्या महाविकास आघाडीसोबत आज असलो तरी येत्या 2024 मध्ये होणाऱ्या निवडणुकांमध्ये सोबत राहू अथवा नाही हे भविष्यात सांगता येणार नाही, असं मोठं विधान शरद पवार यांनी केलंय. शरद पवारांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. त्यामुळे आता काँग्रेस आणि ठाकरे नेमकी काय भूमिका घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर कुणी जर पक्ष फोडण्याचं काम करत असेल तर त्यांनी ते करावं, आम्ही आमची भूमिका घेऊ आणि त्याला उत्तर देऊ, अशा शब्दात शरद पवार यांनी भाजपला इशारा दिलाय. चर्चा की झाली की फक्त कर्नाटकातल्या मर्यादित जागेच्या दुसरी कसली नाही आणि बाकी आता आम्ही एकत्र लढणार वगैरे आज आघाडी आहे, एकत्र काम करायची इच्छा आहे, पण इच्छाच नेहमी पुरेशी नसते. जागांचं वाटप त्याच्यात काही इश्यू आहेत का नाही ते अजून केलंच नाही, ते कसं सांगता येईल. नाही कुणाला उद्या कुणी पदाचे काम करत असेल तर त्याची स्ट्रॅटेजी असेल, त्यांचा कार्यक्रम असेल ते घेत असतील. आम्हाला काही भूमिका घ्यायची त्यामुळे वक्तव्य करणारी भूमिका घ्यावी लागेल. त्याचं आज सांगणं योग्य नाही, कारण आम्हाला कुणी यासंबंधी आम्ही चर्चाच केली. महाविकास आघाडी संदर्भात पवारांनी केलेल्या या वक्तव्यावरून चर्चेला उधाण आलंय. मात्र पवारांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याची सारवासारव राऊत यांनी केली आहे. तर सोबत येतील त्यांच्यासोबत जाऊ असं परखड मत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी व्यक्त केलंय. उद्धव ठाकरेंमुळेच शरद पवार संभ्रमात असल्याचा टोला भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी लगावलाय. माननीय शरद पवार साहेबांना जे काय सांगायचं आहे, जे काय बोलायचं आहे, अनेकदा त्यांच्या बोलण्याचा वेगळा अर्थ तुम्ही काढत असता, हे मी पाहिलं आहे स्वतः. या क्षणी महाविकास आघाडी अत्यंत मजबूत आहे. 2024 साली आपण भारतीय जनता पक्षाचा पराभव करू आणि लोकसभा सुद्धा मोठ्या संख्येनं जिंकू. हे पवार साहेबांच्या भूमिका आहेत आणि मला अजिबात असं वाटत नाही की महाविकास आघाडी संदर्भात त्यांची अशी काही भूमिका असेल. काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे. जे कोणी बीजेपीच्या विरोधात जे पण राजकीय दल असेल त्यांना सोबत घेऊन एकत्रित लढण्याची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे, ही आम्ही आपल्याकडून स्पष्ट केली. मला कोणाच्या मनात काय हा प्रश्न आमचा नाही आहे. शरद पवार साहेब काय बोलले त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे, त्यांचा महाविकास आघाडीचा प्रश्न आहे की त्यांच्या आपसात काय चालू आहे याबद्दल मला बोलायचं नाही. पण पवार साहेबांनी आज नाही उद्या कळेलच की ज्यांच्या परिवारातले 50-50 लोक निघून जातात ते महाविकास आघाडीचं नेतृत्व पुढे करू शकतात का, ते पवार साहेबांनी एखाद्या वेळी कळलं असेल. थेट पुण्यामध्ये जाणार आहोत, कारण तिकडे पुणे विद्यापीठात मुख्य इमारतीमध्ये अभाविपकडून जोरदार आंदोलन सुरू आहे आणि सध्या धरपकड सुरू असल्याचं देखील पाहायला मिळत आहे. पदवीग्रहण सोहळा न घेण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला विरोध करण्यासाठी अभाविपनं हे आंदोलन सुरू केलेलं आहे. पुणे विद्यापीठातली ही काही दृश्य आपण पाहतोय. विद्यापीठात मुख्य इमारतीमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. पदवीग्रहण सोहळा न घेण्याच्या विद्यापीठाच्या या निर्णयाला विरोध करण्यात येतोय आणि हा विरोध दर्शवण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. मुख्य इमारतीमध्ये अभाविपकडून हे आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे. तिकडची ही थेट दृश्य आपण पाहतोय. तर काही वेळापूर्वीच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून हे आंदोलन सुरू करण्यात आलं, त्यावेळची ही दृश्य. या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. वैभव, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आक्रमक झाली असल्याचं पाहायला मिळतंय, नेमकं काय सुरू आहे? काही वेळापूर्वीची ही दृश्य आहेत. मॅनेजमेंट काउन्सिलची जी बैठक विद्यापीठाच्या मुख्य इमारतीमध्ये सुरू होती, तिथे एबीव्हीपीच्या विद्यार्थ्यांनी आंदोलन करत अचानक धुडगूस घालायला सुरुवात केली. त्यांनी काही कागद जी आहेत ती कागद
कुलगुरू आणि इतर सदस्य जे बैठकीमध्ये बसलेले होते त्यांच्यावरती भिडकावली आणि त्यांच्या मागण्या ज्या आहेत या मागण्यांवरती विद्यापीठ कारवाई करत नसल्याच्या नाराजीतून हे आंदोलन करत असल्याचे सांगितलंय. जे रॅप सॉन्ग विद्यापीठामध्ये चित्रित झालेले होते त्या संदर्भात कुठलीही कारवाई विद्यापीठानं केलेली नाही. त्याबरोबरच बरं वैभव, अपडेट घेत राहू. तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. तर विद्यापीठातली ही काही वेळापूर्वीची दृश्य आपण पाहतोय. अचानक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून धुडगूस घालण्यास सुरुवात करण्यात आली. विद्यापीठात मुख्य इमारतीमध्ये अभाविपकडून म्हणजेच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. पदवीग्रहण सोहळा न घेण्याच्या विद्यापीठाच्या निर्णयाला विरोध दर्शवण्यात आला आणि हा विरोध करण्यासाठी हे आंदोलन अभाविपनं केलेलं आहे. तिकडचीच ही काही दृश्य आपण पाहतोय. पुढची बातमी पाहणार आहोत. राजापूरमधील बारसू रिफायनरीचा वाद पेटलाय. बारसू रिफायनरीसाठी आजपासून सर्वेक्षण होत असल्यानं रिफायनरी विरोधक एकवटलेले आहेत आणि यावेळी त्यांनी परिसरात जोरदार घोषणाबाजी केली. सर्वे रद्द होईपर्यंत इथून हटणार नसल्याचा इशारा यावेळी देण्यात आला. तर रिफायनरी विरोधात आंदोलन सुरू असतानाच आंदोलनावेळी महिलेला उष्माघाताचा त्रास झालाय. रिफायनरी विरोधातील आंदोलनातील एका महिलेला उष्माघाताचा त्रास झाला आणि आजूबाजूच्या महिलांनी या महिलेला रुग्णालयात हलवण्याचा प्रयत्न केला. मात्र महिलेनं रुग्णालयामध्ये जाण्यास नकार दिला. जीव गेला तरी चालेल पण रुग्णालयामध्ये जाणार नाही असा महिलेनं निर्धार करत ठाम नकार दिला. रिफायनरी प्रकल्पाच्या सर्वेक्षणाला परत एकदा सुरुवात होताना पाहायला मिळते आणि या ठिकाणी या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी गाववाले हे एकत्र आलेले आहेत, एकटवलेले आहेत आणि जोपर्यंत हा रिफायनरी प्रकल्प हद्दपार होत नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही अशी भूमिका या गाववाल्यांनी घेतलेली आहे. आपल्यासोबत या गावातले एक आजी आहेत, त्या देखील या ठिकाणी विरोध दर्शवण्यासाठी आलेल्या आहेत. आजी, काय सांगाल? ह्या तुम्ही आज ह्या रिफायनरी रद्द व्हावा म्हणून रस्त्यावर उतरलात आहे, विरोध करताय, कसं काय सांगाल त्याबद्दल? त्याबद्दल म्हणजे असं की आता जे हे काय चालू हा हे सरकारने बंद करायचंय. आमची गुराढोरं आहेत, मुलं माणसं टाकून आम्ही लहान लहान मुलं टाळा ठेवून आलेली आहेत. हे कशासाठी आलेले आहेत? त्यांना काम नाही म्हणून आम्ही आलेले आहे का? हा, तेव्हा हे प्रकल्प रद्दच व्हायला हवं. हा, एवढंच आमचं हे आहे. हे प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाला पाहिजे. आमच्या पंचकृषी गावामध्ये हा प्रकल्प विनाशकारी असून या आमच्या सर्व गावातल्या लोकांना धोका निर्माण होणार आहे. पाण्याचा वांदा होईल किंवा आमच्या फळबागा आहेत, आमचा धंदा जास्तीत जास्त आंबा आणि काजूवरती आहे. आमच्या लोकांच्या सर्वांचं पोट आणखी शेतीवरती, ते नष्ट झाला नाही पाहिजे. त्यासाठी हे प्रकल्प विनाशकारी आणि घाणेरडा प्रकल्प आहे, हे नष्ट झालाच पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन आमची मदत करायची आहे सरकारला की तुम्ही जर तुमच्या भूमिकेवर ठाम असाल तर आम्ही पण आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. जोपर्यंत सर्वेक्षण थांबत नाही तोपर्यंत आम्ही पण इथून हलणार नाही. आणि आम्ही जर एखाद्या उष्णतेने एखाद्या महिलेला एखाद्या पुरुषाला काही झालं असेल तर त्याला जबाबदार पालकमंत्री आणि जिल्हा अधिकाऱ्यांनी हे सर्व असतील. मगाशीच एका महिलेला या ठिकाणी उष्माघाताचा थोडासा त्रास जाणवला होता, परंतु ती महिला दवाखान्यात जायला तयार नव्हती. तिनं सांगितलं की जोपर्यंत हा प्रकल्प रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही पाठी हटणार नाही. म्हणजे लोक आता खरोखरच ईर्षेला पेटलेले आपल्याला पाहायला मिळतात. व्हिडिओ जर्नलिस्ट अनिकेत होलमसह सचिन सावंत, न्यूज 18 लोकमत, राजापूर, रत्नागिरी. तर बारसू रिफायनरीवरून एकंदरीतच वातावरण तापलेलं पाहायला मिळतंय. कितीही दिवस जाऊ दे, जमीन धरून राहा असा संदेश रिफायनरी विरोधक सत्यजित चव्हाण यांनी कोठडीतून आंदोलकांना दिलाय. जमीन धरून राहा, आर या पार असा संदेश असलेली त्यांची चिठ्ठी व्हायरल होते. सत्यजित चव्हाण सध्या न्यायालयीन कोठडीमध्ये आहेत. ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. वळूयात पुढच्या बातमीकडे. राज्यात बिबट्याच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय आणि अशातच भक्ष्याच्या किंवा पाण्याच्या शोधात असलेल्या बिबट्यानं आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळवलाय. त्यामुळे ग्रामीण भागात मानवी वस्तीत बिबट्यांचा वावर पाहायला मिळतोय. पुण्याच्या खेडमधील वेताळे गावात संदीप बोबलेंच्या विहिरीत पडलेल्या बिबट्याच्या बछड्याला रेस्क्यू टीमनं सुखरूप बाहेर काढलंय. तर वाशिमच्या मंगरुळपीरमधील कोळंबी वनपरिक्षेत्रात पाण्याच्या शोधात असलेले बछडे मानवी वस्तीत शिरल्यानं परिसरात भीती पसरली.
यासोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची. मात्र ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 18 लोकमत.